नमस्कार मित्रांनो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला फक्त एक छोटासा प्रश्न विचारू इच्छिते. तुमच्या आयुष्यात कधी असे झाले आहे का की एखादे काम तुम्ही खूप मेहनतीने केले, पण शेवटच्या क्षणी ते काम बिघडले आणि दुसरीकडे एखादे साधेसे काम अगदी सहज आणि अनपेक्षितपणे यशस्वी झाले? असे घडते का? याचे उत्तर अनेक जण नशीब, वेळ किंवा ग्रहांची स्थिती यांच्याशी जोडतात. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की प्रत्येक राशीवर काही ग्रहांचा विशेष प्रभाव असतो आणि आठवड्यातील काही दिवस त्या ग्रहांशी संबंधित असल्यामुळे त्या दिवशी काही प्रकारचे कामे अधिक शुभ मानली जातात. म्हणूनच आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ज्योतिषीय शास्त्रानुसार कोणत्या राशीने कोणत्या दिवशी कोणते काम करणे शुभ मानले जाते, तसेच कोणती कामे त्या दिवशी टाळणे योग्य मानले जाते. पण त्याआधी मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहे. अनेक लोक श्रद्धेने हा उपाय करतात आणि तो शुभ मानला जातो. उपाय म्हणजे असा: ज्या दिवशी तुम्ही एखादे महत्त्वाचे काम सुरू करणार असाल, त्या दिवशी सकाळी स्नान करून आपल्या इष्टदेवतेंचे किंवा कुलदेवतेंचे स्मरण करा. त्यानंतर शांत मनाने ओम गणगणपतेय नमः, ओम गणगणपतेय नमः या मंत्राचा जप करा. 21 वेळा जप करा आणि मगच त्या कामाची सुरुवात करा. ज्योतिषीय परंपरेत श्री गणेशाचे स्मरण विघ्नहर्ता म्हणून केले जाते. हा उपाय श्रद्धेने केल्यास मन एकाग्र राहण्यास आणि सकारात्मक भावना निर्माण होण्यास मदत होते, असे अनेक जण मानतात. आता एक महत्त्वाची विनंती: हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सर्व राशींसाठी एक असा सर्वसाधारण शुभ नियम सांगणार आहे जो अनेकांना माहिती नसतो आणि जो कोणत्याही राशीच्या व्यक्तीला उपयुक्त ठरू शकतो. चला तर मग वेळ न दळवता सुरू करूया. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया मेष राशीबद्दल. मेष राशीचा स्वामी मंगल ग्रह मानला जातो, त्यामुळे मंगळवार हा दिवस या राशीसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. नवीन काम सुरू करणे, धाडसी निर्णय घेणे, स्पर्धा परीक्षा आणि व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय किंवा नवीन योजना आखणे अशा गोष्टीसाठी हा दिवस शुभ मानला जातो. मात्र रागाच्या भरात कोणताही निर्णय घेणे टाळावे. आता पुढे जाणून घेऊया पुढील राशीबद्दल. आता दुसरी रास म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह मानला जातो, त्यामुळे शुक्रवार हा दिवस या राशीसाठी अत्यंत शुभ मानला जातो किंवा विशेषही मानला जातो. नवीन व्यवसाय सुरू करणे, आर्थिक गुंतवणुकीचा विचार करणे, घराशी संबंधित निर्णय, कला, सौंदर्य, फॅशन किंवा वैवाहिक चर्चा यासाठी हा दिवस अनुकूल मानला जातो. या दिवशी अनावश्यक वाद, रागाच्या भरात आर्थिक निर्णय किंवा कोणालाही दुखावणारे शब्द टाळावेत. शांत मनाने घेतलेले निर्णय अधिक चांगले ठरतात, असे मानले जाते. आता जाणून घेऊया मिथुन राशीबद्दल. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे, म्हणून त्यामुळे बुधवार हा दिवस शुभ मानला जातो. शिक्षण, नोकरीसाठी अर्ज किंवा मुलाखती, व्यापार, कागदपत्रे, करार, नवीन कौशल्य शिकणे किंवा महत्त्वाचा व्यक्तीशी संवाद साधणे यासाठी हा दिवस अनुकूल मानला जातो. अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी ती नीट वाचा. आता जाणून घेऊया कर्क राशीबद्दल. कर्क राशीवर चंद्राचा प्रभाव असल्याचे मानले जाते. सोमवार हा दिवस या राशीसाठी शुभ
समजला जातो. कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय, घर खरेदी विक्रीची चर्चा, धार्मिक कार्य, मनशांतीसाठी उपक्रम किंवा नाते सुधारण्याचे प्रयत्न या दिवशी करणे शुभ मानले जाते. भावनेच्या भरात मोठे आर्थिक निर्णय घेणे टाळावे. आता जाणून घेऊया सिंह राशीबद्दल. सिंह राशीचा स्वामी सूर्य मानला जातो. रविवार हा दिवस या राशीसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारणारे, नवीन प्रकल्प सुरू करणे, सरकारी कामे, वरिष्ठांशी भेट किंवा समाजात मान सन्मान वाढवणारी कामे करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. अहंकार आणि घाई टाळण्यास अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. आता जाणून घेऊया कन्या राशीबद्दल. कन्या राशीवर बुध ग्रहाचा प्रभाव असल्याचे मानले जाते. बुधवार हा दिवस शुभ असतो. अभ्यास, लेखन, व्यवसाय योजना, कागदपत्रे, आर्थिक हिशेब किंवा आणि नवीन योजना तयार करण्यासाठी हा दिवस योग्य मानला जातो. लहान चुका दुर्लक्षित करू नका. प्रत्येक गोष्टी काळजीपूर्वक तपासा. आता जाणून घेऊया तुळ राशीबद्दल. तुळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्रवार हा दिवस शुभ मानला जातो. विवाह, भागीदारी, आर्थिक नियोजन, सौंदर्य, कला, नवीन नाती किंवा घरातील आनंददायी कार्यक्रमासाठी हा दिवस अनुकूल मानला जातो. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. आता जाणून घेऊया वृश्चिक राशीबद्दल. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ मानला जातो. मंगळवार हा दिवस धाडसी निर्णय, स्पर्धा, व्यवसायातील बदल किंवा अडकलेली कामे पूर्ण करण्यासाठी शुभ मानला जातो. फक्त रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता जाणून घेऊया धनु राशीबद्दल. धनु राशीचा स्वामी गुरुग्रह आहे. गुरुवार हा दिवस विशेष शुभ मानला जातो. शिक्षण, अध्यात्म, नवीन व्यवसाय, प्रवासाचे नियोजन, गुरुजनांचा सल्ला घेणे आणि आर्थिक मोठे निर्णय घेण्यासाठी हा दिवस चांगला मानला जातो. खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवू नका. आता जाणून घेऊया मकर राशीबद्दल. मकर राशीचा स्वामी शनिग्रह आहे. शनिवार हा दिवस या राशीसाठी महत्त्वाचा मानला जातो. दीर्घकालीन योजना, मालमत्तेशी संबंधित कामे, संयमाची गरज असलेले निर्णय आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. घाईघाईत निर्णय घेणे टाळावे. आता जाणून घेऊया कुंभ राशीबद्दल. कुंभ राशीवरही शनीचा प्रभाव मानला जातो. शनिवार हा दिवस नवीन नियोजन, सामाजिक कार्य, तांत्रिक क्षेत्रातील कामे, व्यवसायातील सुधारणा आणि भविष्यातील योजना तयार करण्यासाठी चांगला मानला जातो. कोणत्याही व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवण्यापूर्वी परिस्थिती समजून घ्या. आता जाणून घेऊया मीन राशीबद्दल. मीन राशीचा स्वामी गुरुग्रह आहे. गुरुवार हा दिवस शुभ मानला जातो. पूजा, दानधर्म, शिक्षण, आध्यात्मिक साधना, नवीन कामाची सुरुवात आणि कुटुंबातील शुभ कार्य यासाठी हा दिवस अनुकूल मानला जातो. भावनिक निर्णय घेण्याऐवजी विचारपूर्वक पाऊल उचलावे. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीची जन्मपत्रिका वेगळी असते. त्यामुळे येथे सांगितलेले दिवस आणि मार्गदर्शन हे सामान्य ज्योतिषीय मान्यतेवर आधारित आहे. एखाद्या व्यक्तीचा वैयक्तिक पत्रिकेनुसार परिणाम वेगळे असू शकतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच ज्योतिषीय राशी भविष्य आणि धार्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन आणि रंजक विषयासह. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. जय श्री गणेशाय नमः. हर हर महादेव. शिव शंभो शंकर.